नमस्कार सर्वांचे स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा टॉपिक तुम्हाला थंबनेलवरून समजला असेलच. हा समोरील प्रश्न 2 ते 3 टाइम परीक्षेला येऊन गेलेला आहे. महाराष्ट्रातील पर्जन्याबाबत या संबंधित असणारे आपल्या महाराष्ट्रातील नैऋत्य मोसमी वारे आपल्याला दिलेल्या 4 पर्यायांमध्ये दिसून येतीलच. भारतात पाऊस पडण्याचे मुख्य कारणच हे वारे आहे. हा फक्त एक पाऊस नाही, हा वाऱ्यातील एक मोठा बदल आहे. तर हे वारे कसे तयार होत असते? उन्हाळ्यात मित्रांनो, एप्रिल ते जून दरम्यान भारतातील जी जमीन आहे ती खूप गरम होत असते. उन्हाळ्यात सूर्य थेट भारतावर पडत असतो. त्यामुळे जमीन खूप गरम होत असते. तेव्हा गरम हवा वर येते आणि तुम्हाला हे दिसून आलेच असेल की जेव्हा गरम हवा वर येते तेव्हा ती पसरते, म्हणजेच हलकी होत जाते. त्यामुळेच गरम हवा वातावरणात उभ्या दिशेने वर येते. हवा वर जात असताना जमिनीजवळ कमी हवा राहते. त्यामुळे पृष्ठभागावरील हवेचा दाब हा कमी होतो. आता इथे एक रिलेशन आत्ताच क्लिअर करा. गरम हवा वाढते तेव्हा जमिनीजवळ हवेचा दाब कमी होतो, म्हणजेच भारतात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आणि महत्त्वाचा पॉइंट मित्रांनो, जो नेहमी तुम्हाला उत्तरांमध्ये पर्याय दिसेलच, तो असा की हवा नेहमीच उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहत असते. आणि तुम्हाला इथे कमी दाब म्हणजे काय हे समजलं असेलच. जसे की तुम्हाला माहिती असेलच आणि बघितलंही असेल, पाणी उच्च पातळीपासून खालच्या पातळीकडे वाहते. त्याप्रमाणेच इथे बघा, उच्च दाब म्हणजे एका ठिकाणी जास्त हवा साचलेली असते आणि ती कमी दाबाकडे का जाते दुसऱ्या ठिकाणी, कारण तिथे कमी हवा असते. म्हणजेच निसर्ग हा स्वतःच इथे एक प्रकारे संतुलन निर्माण करत असतो. दुसरा प्रश्न तुम्हाला इथे हा पडला असेल की आपल्या भारताकडे आता जेव्हा वेगाने वारे वाहत असतील तर इथे भारतात कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे. हे तर आपण इतक्यातच बघितले. तर मग आता हा उच्च दाबाचा भाग कुठे असेल, जिथून हे वारे वाहतात, म्हणजे जास्त हवा ही कुठे दिसत असेल, तर जिथे जड हवा खाली राहते किंवा खाली वाहत असते त्या ठिकाणी. तर तिथली जमीन ही नक्कीच थंड असेल. यावरूनच मित्रांनो इथे असे लक्षात येईल की उन्हाळ्यात समुद्र हा थंड राहतो, हवा दाट होते. हवा जेव्हा खाली बुडते तेव्हा समुद्रावर उच्च दाब तयार होतो. मग आता आपल्या या भारताच्या गरम जमिनीजवळ थंड असा समुद्र कोणता असेल, जिथे उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहत असतात? अरबी समुद्र, जिथे थंड हवा ही दाट आहे. यामुळेच मित्रांनो या अरबी समुद्रातून वारे या भारताकडे वेगाने वाहतात. म्हणजे समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहत असतात. ही वाऱ्याची दिशा बघा, इथे नैऋत्य आहे. नैऋत्य बाजूने उन्हाळ्यात भारताकडे वारे वाहत असतात आणि जून ते सप्टेंबर या दरम्यान पाऊस आणतात. कारण जमिनीकडे जे ओले वारे वाहतात त्या वाऱ्यांमुळे मुसळधार पाऊस पडतो आणि म्हणूनच त्यांना नैऋत्य मान्सून वारे म्हणतात. हे वारे 2 शाखांमध्ये दिसून येतील पुढे जाऊन. त्यातील पहिली अरबी समुद्राची शाखा. ही शाखा केरळ, पश्चिम घाट, महाराष्ट्र आणि गुजरातवर परिणाम करते. अरबी समुद्रातील दमट वारे पश्चिम घाटावर वाऱ्याच्या दिशेने आदळल्यावर मुसळधार पाऊस पडतो. तो कसा तर बघा इथे. वारे आदळतात आणि वरच्या दिशेने वर ढकलले जातात. हवा जसजशी वर जाते तसतशी ती थंड होत जाते. थंड होण्यामुळे पाण्याची वाफ जी होती हवेतील ती ढगांमध्ये बदलते. ढग जड होतात आणि वाऱ्याच्या दिशेने म्हणजेच कुठे तर कोकण आणि पश्चिम घाट प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडतो. हा पश्चिम घाट ओलांडल्यानंतर हे वारे पूर्वेकडील म्हणजेच लिव्हर बाजूने खाली येतात. पर्वताच्या विरुद्ध बाजूला लिव्हर साईड म्हणतात. उतरत्या हवेमुळे मान्सूनचे वारे खाली येतात आणि दाबले जातात आणि गरम होतात. म्हणजेच त्यांच्यातील जो ओलावा आहे तो कमी होतो. त्यामुळे पुन्हा तसा पाऊस पडत नाही इकडे, कारण ही हवा उबदार होते. आता इथे ही हवा काय करत असेल, उरलेला जो ओलावा आहे तो सहजपणे धरून ठेवू शकते. ही उबदार म्हणजे गरम हवा हलकी असल्याने खूप जागा निर्माण करते आणि त्याच जागेत ही पाण्याची वाफ मिसळून राहते. आणि तसं बघायला गेलं तर थंड हवा ही दाट असते. एकमेकांच्या अगदी जवळ हवेचे कण राहतात. त्यामुळे इथे जागा कमी राहते. म्हणूनच पाण्याची वाफ कमी साठवली जाते. इथे हा फरक आपल्या नोट्समध्ये हायलाइट करून घ्या मित्रांनो, जो आपण इतकं समजून घेतला. उबदार हवा जास्त पाण्याची वाफ धरून ठेवू शकते आणि थंड हवा त्यापेक्षा कमी पाण्याची वाफ धरून ठेवू शकते. यामुळेच महाराष्ट्रातील काही भागांना दरवर्षी दुष्काळ का पडतो हे तुम्हाला माहिती झालेच असेल. महाराष्ट्रातील पर्जन्यछायेचा प्रदेश पश्चिम घाटाच्या उतार बाजूला आहे, लिव्हर साईडला. त्यामुळेच मित्रांनो जसा कोकण किनाऱ्यावर मुसळधार पाऊस पडतो तसा इकडे या जिल्ह्यांमध्ये त्या मानाने खूप कमी पाऊस पडत असतो. समोरील स्क्रीनवरून उत्तर तुम्हाला इथेच मिळाले असेल की महाराष्ट्रात पर्जन्यछायेचा प्रदेश कुठे आहे. तर हे सगळं आपण बघितलं मित्रांनो, जिथे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची एक शाखा अरबी समुद्राकडे जाते उच्च दाबाकडून, जिथे थंड जमीन असते. इथे जर समोर बघितलं आपण तर दुसरी शाखा बंगालच्या उपसागराकडे सुद्धा जात असते. इथे सुद्धा हवा दाट असते. या शाखेमुळे मित्रांनो पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना मान्सूनचा पाऊस हा कमी होत असतो आणि आपल्या महाराष्ट्रावर याचा परिणाम कसा होतो ते बघूया. महाराष्ट्राच्या विदर्भात प्रामुख्याने नैऋत्य मान्सूनच्या बंगालच्या उपसागराच्या शाखेपासून पाऊस पडत असतो. हे वारे पूर्वेकडून म्हणजे छत्तीसगडमधून पूर्व विदर्भात सरकतात आणि महाराष्ट्रात प्रवेश करत असतात आणि हे वारे ओल्यावाने भरलेले असतात तर जास्त पाऊस पडतो.
आणि यावरूनच मित्रांनो तुम्ही पुढचा पॉइंट सुद्धा ओळखला असेल, की जसजशी ही वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत असतात, तेव्हा हळू-हळू यांच्यातील जो ओलावा आहे तो कमी होत असतो आणि पाऊस कमी पडतो. आणि इथे एक फरक लक्षात आलाच असेल तुमच्या, की कोणताही मोठा पर्वतीय अडथळा तुम्हाला इथे दिसत नसेल या विदर्भात. म्हणजेच पश्चिम घाटासारखी उंच पर्वतरांग नाही. म्हणजेच इथे हा पाऊस आता कमी होतो. हवेतील पाण्याच्या वाफेच्या प्रमाणावर अवलंबून असतं. म्हणूनच मान्सूनचे वारे पश्चिम विदर्भात पोहोचेपर्यंत त्यांच्या आर्द्रतेचे प्रमाण ही कमी असते, ज्यामुळे हा पश्चिम भाग अरबी समुद्राच्या शाखेच्या कमी प्रमाणावर अधिक अवलंबून असतो. तर हे सर्व इम्पॉर्टंट पॉइंट समजून घेतले मित्रांनो आपण, जे आपल्याला परीक्षेला ही अशी 4 वाक्याच्या पर्यायांमध्ये दिलेले असतात. या सर्व 4 पर्यायांबद्दल आपण इतका तर समजून घेतले, बघितले सुद्धा नीट व्यवस्थित. यावरूनच या समोरील प्रश्नाचे बरोबर उत्तर आपण शोधूया. प्रश्न असा आहे, की खालीलपैकी कोणते विधान महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत? पहिले विधान आहे, महाराष्ट्रात पावसाच्या आरंभी पश्चिमेकडून पूर्वेकडे वायुभार कमी होत जातो. हे विधान बरोबर आहे मित्रांनो. पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे मे-जून दरम्यान विदर्भ आणि मराठवाडा किनारी कोकणपेक्षा जास्त गरम होतो. पूर्वेकडे उष्णता जास्त असल्याने हवा पसरते आणि कमी दाब तयार होतो. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अरबी समुद्र जवळ असल्याने तापमान कमी असते. कमी उष्णतेमुळे पश्चिमेकडे जास्त दाब असतो आणि हे वारे उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. यामुळेच अरबी समुद्राकडून पूर्व महाराष्ट्राकडे मान्सून वारे वाहण्यास मदत होते. दुसरे विधान बघूया. राज्यातील पर्जन्याचे वितरण प्रामुख्याने नैसर्गिक वनस्पतीच्या वितरणावर अवलंबून असल्याचे आढळते. हे विधान चुकीचे आहे. म्हणजेच उलट दिलेले आहे. उपलब्ध असलेल्या पाण्यानुसार पावसानंतर नैसर्गिक वनस्पती वाढतात. म्हणजेच पावसाच्या प्रमाणानुसार वनस्पती वाढत असतात. त्यामुळे इथे हे विधान बरोबर असायला पाहिजे होते, की नैसर्गिक वनस्पतींचे वितरण पावसावर अवलंबून असते आणि म्हणूनच वनस्पती हे पावसाचे कारण नसून परिणाम आहे. तिसरे विधान आहे, नैऋत्य मोसमी वारे घाटमाथ्यावरून पूर्वेकडे जातात तेव्हा त्यांची बाष्पधारण शक्ती वाढते. हे विधान बरोबर आहे. यामागचे कारण आहे, पश्चिम घाट ओलांडल्यानंतर हे वारे पूर्वेकडील बाजूने खाली येतात. तेव्हा पाऊस कमी होत जातो. कारण ही हवा उबदार असते. आता ही हवा काय करत असेल? उरलेला जो ओलावा आहे तो सहजपणे धरून ठेवू शकते. म्हणजेच उबदार हवा जास्त पाण्याची वाफ धरून ठेवू शकते. चौथे विधान बघूया. विदर्भामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. हे पण विधान बरोबर आहे मित्रांनो, ज्याचे कारण आपण थोड्या वेळापूर्वीच बघितले, की वारे पश्चिमेकडे सरकत असतात तेव्हा हळूहळू ओलावा कमी होत असतो. पाऊस कमी पडतो पश्चिमेकडे. म्हणून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण वाढत जाते. A, C, D हे 3 पर्याय आपण बघितलेला महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूयात मित्रांनो. चॅनेलवर अपलोड झालेली सर्व ॲनिमेटेड व्हिडिओ नक्की जाऊन बघा. पुढचा व्हिडिओ लवकरच अपलोड करेल मी. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या फ्रेंड्ससोबत पुढे शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद सगळ्यांची इतका वेळ दिल्याबद्दल.